केलंय तुम्ही या घरासाठी, खूप मेहनत करून, रक्ताचा घाम करून झोकून दिलंय स्वतःला। आपल्या दोघींना भले एकमेकींच्या काही गोष्टी आवडत नसतीलही, पण एक गोष्ट मात्र आपल्या दोघींमध्ये समान आहे, हर्षवर्धन बद्दलचा तिरस्कार। ताई, तुमच्याकडली दिवाळी लई थंडच आहे। नाही म्हणजे रांगोळी काढली, दिवा लावला, पूजा केली, पण रंगरंगोटी नाही, फटाके नाही। का बरं असं? असं का? काय सांगू तुला मी? अगं हे सगळं करायचं तर घरात कोणीतरी माणसं पाहिजेत ग, आपली पोरं बाळ। माझी दोन्ही मुलं इथं नाहीत, यांना या असल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही। आमच्या अंतराचा अजून पत्ता लागला नाही। भाऊजी लेकीकडे, आसावरीकडे, ही मी अशी घरामध्ये एकटी, आता काय करणार मी माझ्यासाठी? ते पण खरंच म्हणा, पर काय हो ताई, तुमच्याकडं नेहमीच असं असतं? नाही हा, आम्ही सगळे जेव्हा एकत्र होतो ना, तेव्हा आम्ही खूप धूमधडाक्यात साजरी करायचो दिवाळी। ही नुसती दिवाळीच नाही, प्रत्येक सण असा आनंदाने आणि उत्साहाने साजरा व्हायचा आमच्याकडे। आता फक्त आठवणी उरल्या त्या दिवसांची। असं का म्हणता तुम्ही? हा, मी हाय ना या दिवाळीत तुमच्या सोबत। आपल्या परीनं आपण साजरी करूयात दिवाळी, काय? बाबा, अंतराची आठवण येते ना बाबा? काळजी घ्या बाबा। खरं अजून थोडे दिवस थांबायला हवं होतं, शाळाला सुट्ट्या आहेत। अरे शाळेला सुट्टी असली तरी कामं काही संपत नाहीत। मागच्या परीक्षांचे निकाल, पुढच्या परीक्षेचं टाइम टेबल, भरपूर कामं असतात। खरं म्हणजे तुम्ही आता शाळा सोडून आराम करायला हवा। हो, उलट शाळेची कामं करायला मला खूप आवडतं। माझ्यासाठी ते कामच हा आराम असतो। घरात एकटं राहिलं ना का त्याचाच त्रास होतो मला, म्हणून तर आम्ही तुम्हाला बोलून घेतलं इकडे। हो ते खरंच। चला, आयुष्यातली आणखी एक दिवाळी आनंदात पार पडली। बरं आहे, येतो मी आता। तुम्हीच सगळेजण एकदा या आष्टीला। हो हो, नक्की येऊ। चल माई, मी त्यांना सोडून येतो आष्टीला। हो, द्या।
बसवण्णा माई काय ग माई ती दोन माणसं म्हणजे मी मी कालपासून ऑब्झर्व करते दोन माणसं आपल्या घरावरती पाळत ठेवून आहेत. हो अगं मी पण बघितलंय त्यांना. मग आपण पोलिसांना नको आपण जरा शांत राहूया. म्हणजे काय आहे की त्यांना बघून आपण घाबरलोय असं त्यांना अजिबात कळता कामा नये. हर्ष येऊ देत मग बघू काय करायचं ते. तू हर्षाला फोन लाव बरं. मी सारखा फोन लावते माई पण सारखा नॉट रिचेबल येतोय. काय करायचं माई? ते परत ते नक्षलवादी नसतील ना? नाही ग मला नाही तसं वाटत. अगं नक्षलवादी काय असे उघडपणे फिरत नाहीत की ते लपून वार करतात. हो पण मग कोण असतील हे? मला काय वाटतं सांगू का? हां त्या मोहनने या माणसांना पाठवलं असेल आपल्यावर नजर ठेवायला. कारण संयोगिताला फसवण्याचा त्याचा डाव हर्षाने मोडून काढला ना. मग त्याचा सूड उगवण्यासाठी तो हा सगळं करत असेल. ते कोणी का असेनात नाही पण आपण सावधगिरी बाळगायला हवी नाही? मला काय वाटतं आपण सगळ्यात दारं खिडक्या आधी बंद करून घेऊयात म्हणजे मग ते काही करू शकणार नाही. हां बरोबर आहे तुझं म्हणणं. तू असं कर तू हर्षाला फोन लावायचा प्रयत्न कर. मी लावते दारं खिडक्या. हां बरं
तुम्ही एवढा वेळ का लागला दरवाजा उघडायला? नाही, तुम्ही ते दोन माणसं. मला नीट आठवून सांग की जेव्हा मला नक्षलवाद्यांनी उचलून नेला होता तेव्हा तू पांढऱ्याबरोबर कुठे, कशी आणि कुठपर्यंत गेली होतीस? म्हणजे आता परत काय झालंय? म्हणजे तेवढ्यासाठी ती दोन माणसं तिथे पाळत ठेवून उभी आहेत? आसावरी, तू मला फालतू प्रश्न विचारू नकोस. मी तुला जे विचारतोय त्याचं उत्तर दे पटकन. मी सांगते, पण ती दोन माणसं ती ते सिव्हिल ड्रेस मधले पोलीस आहेत. आपल्या संरक्षणासाठी तैनात केले त्यांना. त्यांना घाबरायची काही गरज नाहीये. झालं, कळलं? आता मला सांग, त्या दिवशी तू 5 कोटी रुपये घेऊन त्या पांढरे बरोबर कुठपर्यंत गेली होतीस, कशी गेली होतीस? आसावरी, जेवढं आठवत आहे तेवढं सांग. बरं. कोण आहे रे? उतर्या, पुन्हा इथे आलास? गंगाराम, गंगाराम! मला हाकलून द्यायला नोकराला बोलवू नका साहेब. मला जे काही बोलायचंय ते बोलून मी निघून जाणारच आहे इथून. काय बोलायचं? हर्षवर्धन भोसलेबद्दल खबर आहे साहेब. साहेब, तुम्ही मला गोंडपाटासारखा फेकून दिला ना, तरी अजून मी तुम्हाला माझे मायबापच मानतो. कामाचं बोल. संयोगिताचं लग्न ठरलंय साहेब. लग्न ठरलंय? मग मी काय वरातीत जाऊन भांगडा करू? अरे साल्या, तू थोडीशी जरी अक्कल वापरली असतीस ना, तर त्या लग्नपत्रिकेमध्ये तुझं नाव असलं असतं. माझी काही चूक नव्हती साहेब. खरंच सांगतो तुम्हाला, मी बरोबर फासली होती तिला. ऐनवेळी त्या हर्षवर्धनला खबर लागली आणि जाऊ दे, ही खबर मला कळली ती तुमच्या कानावर घालायला आलो साहेब. सचिन म्हात्रे नावाच्या कुणा कारकुंड्याशी लग्न ठरवलंय त्या भोसलेने तिचं. सचिन म्हात्रे? हे नाव कुठंतरी ऐकलंय. कुठे ऐकलंय? उचाट नाव आहे हो, कुठेही ऐकलं असेल. अरे हा, सचिन म्हात्रे म्हणजे या नंदिनी खून खटल्यातलं तर नाव नाही हे? जे जे हा सचिन म्हात्रे खुनी आहे? हो नाही, त्याची आई. तिनं सुनेला मारली आणि हा सचिन कोर्टात आई विरुद्ध लढला. हा तोच तर सचिन म्हात्रे नाही असेल. मी जरा चौकशी केली साहेब त्याची, तेव्हा कळलं त्याची बायको काही महिन्यांपूर्वी जळून मेली आहे. मग हाच 100% हाच तो सचिन म्हात्रे. तो हर्षवर्धन भोसल्यात त्याच्याशी लग्न लावतो काय, त्याच्या बहिणीचं? ठीक आहे,
कळली तुझी बातमी. चल निघ. साहेब आणखीन एक खबर आहे साहेब. कोणती? काय साहेब, कशाला जरा कोरड पडली हो, त्यामुळं शब्दच बाहेर पडत नाहीत तोंडातून. थोडा ओलावा मिळाला घशाला तर. भर ग्लास. हो साहेब, हो साहेब. थँक्यू, थँक्यू साहेब. काय अहो, बरेच दिवस उपास घडला ना, त्यात पैशाची कडकी, त्यात तुम्ही हे असं. घशाला कोरड पडली आहे ना साल्या तुझ्या. हो गपचूप पी. हो. फालतू पिटपिट करायची नाही. नाही नाही सर, नाही. साहेब अजून एक. हे